आता बघूया कोणी कोणी उमेदवारी अर्ज भरले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं अकोल्यात जोरदार शक्ती प्रदर्शन। आंबेडकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। आंबेडकरांची लढत काँग्रेस आणि भाजप सोबत होणार। अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणा यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती। नांदेडचे भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचाही उमेदवारी अर्ज दाखल। अशोक चव्हाण, अतुल सावेंची उपस्थिती। अशोक चव्हाणांच्या भाजपात येण्याने विजय अधिक सोपा झाल्याचा चिखलीकरांचा दावा। अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचाही उमेदवारी अर्ज दाखल। नाना पटोले यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित। यवतमाळच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संजय राठोड, खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत भरला अर्ज। हिंगोली शिंदेच्या शिवसेनेचे बाबूराव कदम यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। हेमंत पाटलांचे तिकीट कापत बाबूराव कदमांना उमेदवारी अर्ज भरताना स्वतः मुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती। हिंगोलीत महायुतीत भाजपच्या रामदास पाटलांची बंडखोरी। रामदास पाटील यांच्याकडून अर्ज दाखल। हेमंत पाटलांच्या उमेदवारीलाही रामदास पाटलांचा विरोध होता। मविया, बारामती, शिरूर, पुणे, मावळ एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार। शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि संजय राऊतांच्या उपस्थितीत 19 तारखेला शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। बुलढाण्यात महाविकास आघाडीत बंडखोरी। काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। बुलढाण्यात ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर मवियाचे उमेदवार।